देण्याचा प्रयत्न करा. बस हा धर्म. आज पण काय केलं नाही, एवढंच केलं नाही. 3 लोकातली जितकी जितकी पदं आहेत ती सगळी पदं आपण भोगल्यात, सगळे इंग्रज पदं आपण सगळी पदं भोगल्यात. फक्त एक पंचमगतीचं पद आपण भोगलं नाही. का? लोभापायी लोभापायी माझं मी माझं तुझं मी माझं आपण म्हणत जे हे करायला लागलोय त्यासाठी. लोभ असा पाप का बाप आहे आणि लोभामुळं कधी मला चूक लागलं नाही अजून. आणि पाहिजे आणि पाहिजे आणि पाहिजे आणि म्हणजे आणि किती हां. यासाठी एकदा ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या प्रवचनामध्ये आलंय ANDचा END करा. लक्षात नाही ॲड जे नाही त्याचं एकदा शेवट केलं तर तू फार कारणच द्यायची. तर जसं आपल्या नवीन सायकल आणली आणि त्या पाठीमागचे रबर असते त्या रबरावर ते लिहिलेले असते का तो सायकल बघून नवीन असते तेवढं सुरू बोला. तेवढं जसं आपण चहा करायचं म्हणले की आपण नको वाटले की. तर त्यागात जो आनंद आहे तर कशातही आनंद नाही. जो त्यागते गए वे तैरते गए, जो जोडते गए व डुबते गए. मग तुमच्या आनंद आहे की बुडून जायचं का तरुण जायचं. पुन्हा आम्ही ज्यावेळेस स्वाध्याय करतो तर त्या स्वाध्यायानुसार आले की सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. सम्यक दर्शन झालंय, श्रद्धा आहे, तुम्ही इतर कोणत्याही देवाचे पाया पडत नाही काही सगळं आम्ही विचारून सोडलंय. पण त्याचा अर्थ समजावून घेता आपण सोडलंय. मिथ्यात्व याचा अर्थच असा जे नाही तर आहे म्हणून मिथ्यात्व. जर तुम्ही कष्ट न करता काम न करता तुम्हाला सगळ्या जर गोष्टी मिळत असतील तर मग इतकं चालीस जर वाढून सुद्धा अमूल वाढून सुद्धा सांगा की देवाला 50-50 तुम्ही मग फायदा घेईल आणि आम्हाला फायदा नाही मध्ये असं कधी होत नाही. दुसरी गोष्ट ज्यावेळी आपण कष्ट करतो तो विचार करून कष्ट करत नाही किंवा लावायचं म्हणून काही गोष्टी काय काय तुम्हाला एका वेगळी शंका विचारली. महाराज पाठीमध्ये गावामध्ये शंका विचारली की संध्याकाळची गोष्ट आहे. इतकं आम्ही त्याचे पण वागतो महाराज आहार देतो अमुक करतो तमुक देतो सगळं होते आणि आपल्याला इतकं मोठं संकट 5-15 लाखाचं म्हणजे कर्ज का व्हावं. हे आत्ताचं नसून पहिल्या जन्माचं पुण्याचा जो बॅलन्स आहे त्या बॅलन्सचं फळ आहे. जब तक तुम्हारा पुण्य का बीता नहीं करा तब तक तुम करो अवगुण 1000. अवगुण 1000 जरी केलं तर पुण्य जर जबरदस्त असेल काही वाईट काम होऊ दे तर त्या वाईट कामात फळ चांगलंच मिळतंय. एक उदाहरण चाय गरम म्हणणारा रेल्वेत किती घेऊन चाय विकणारा माणूस PM होऊ शकतो की नाही. काय पुरुषार्थ केला सांगा. पहिल्या जन्माचा आणि जर मोठा पुरुषार्थ होता त्याचं फळ त्याला मिळालं. दुसरं उदाहरण तुमच्या लक्षात येईल. 18-20 वर्षे ज्यांनी पंतप्रधानकी केली त्याला गोळ्या घालून मारलं. हे आपल्या डोळ्यासमोर आहे. तर त्यांनी काय पाप केलं या जन्मामध्ये. पहिल्या जन्मामध्ये केलेल्या कर्माचं हे फळ आहे. मग आता महाराज म्हणते की तुम्ही फार नशीबवान आहे आणि तुम्हाला पहिल्या जन्मामध्ये इतकं मोठं काम केलं आहे आणि त्याचं फळ तुम्हाला जैन देशामध्ये इतकं सुंदर मंदिर इतकं सुंदर परिसर हां सगळ्या गोष्टी आपल्याला ज्याला कशा म्हणतो आपण कशा म्हणजे कशा म्हणायचं जे आपल्याला कशाचं काम करतं तर कशा म्हणतो. तर मग त्याचं क्रोध मान माया लोहे जे 4 कशा आहेत त्या कशाच्या त्याचं निवारण जर करायचं असेल तर स्वतःला ओळखायचं, स्वला ओळखायचं. स्वतःला आनंद पाहिजे असेल तर आनंद द्या. स्वतःला दुःख पाहिजे असेल दुःख तर नको आहे. आनंद जर पाहिजे असेल तर भगवान महावीरांनी जो मार्ग सांगितला आहे तीर्थंकरांनी जो मार्ग सांगितला आहे स्वतः जगा आणि जगल्या.
स्वतःला आनंद जागा आनंद जगू द्या. मग काही वेळा शंका अशी परवाने विचारलं आणि हे सगळं झालं आणि इतक्या महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये आता जितकं ज्या ज्या भागामध्ये उष्णतेचा त्रास व्हायला आहे तो सर्वांना त्रास का व्हायला आहे, सगळ्यांनी काय काम केलं, त्याचं उत्तर असं आपल्याला देता येईल. आता क्रिकेटची मॅच चालू आहे आणि कोण कोण खेळायला आपलं नाव पाहिजे, तथापि हे समजूया सचिन तेंडुलकर खेळायला आहे आणि त्यानं पहिला जोरात फटका मारला नंतर तो बाद झाला. समजूया आपण त्याला किती शिवाय देतो सगळे मिळून. भारतामध्ये कोट्यावधी लोक शिवाय देतात गणित, म्हणजे त्यावेळी कर्म बंद त्या बाधा गेला, सर्वांना कर्म बंद. भारताचं खातोय हे खर्चतोय ते करतोय, भारत देशावर ते खर्च करते, पण त्याला ऐकून जाते काय. म्हणजे अशा गोष्टी आपण किंवा एक ज्यावेळी बेळगावला गेलो होतो कमान वस्तीत, तर तिथे एक कोणतं महाराज होते, त्या महाराजांना आम्ही विचारलं की इब्राहिमपूर भोगोली अमुक तमुक या भागामध्ये अशी सुंदर सुंदर मंदिरं आहेत आणि त्या मंदिरं जैन समाज होता का, तर ते म्हणले निश्चितपणे जैन समाज होताही, तथापि व्यापाराच्या निमित्तानं तो सोडून निघाला आला आणि त्याचा गैरवापर बरोबर व्हायला आहे. अनेक त्यांनी त्यांना सांगितलं की ते म्हणजे सिद्धांत कथा म्हणून एक कोणी महाराज एक 100 शिष्यासह त्या बेळगावचं नाव बेळूग्राम असं होतं. बेळगाव बेळगावीमध्ये होते तर मूळ गाव होते बेळूग्राम. वेळू म्हणजे बिदरपेठेची दिली ते बिदरपेठेचं होतं आणि त्या एक कोणता राजा आला शिकार करत असताना तर शिकार मिळालं नाही. आता शिकार मिळत म्हणला ते पेटवलं जवळजवळ 100 त्यागी जळून मेले. मग त्याला दुःख वाटलं, अरे माझ्याकडे त्यागी मेले. मग ते गुरु आणि काही त्यागी शिल्लक होते त्यांच्याकडे गेले म्हणजे मला काय तर शिक्षा द्या. मग त्यांनी सांगितले इतके त्यागी मेले तर तेवढं तू काय कर, तेवढं मंदिरं बांध. तर सुंदर सुंदर अशी मंदिरं बांधणी केली. दुरावस्था आता त्याला कारणीभूत आपण पण आहे. आपल्याबद्दल आपल्या मनामध्ये त्या याच्याबद्दल आस्था पण राहिली नाही. तथापि आपले कर्तव्य आहे जैनत्व जर टिकवायचं असेल तर ज्याला युनिटी स्ट्रेंथ म्हणतो आपण, एकीचं बळ टिकल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी बघा 60च्या दरम्यान ज्यावेळी 1960ला इलेक्शन झाली होती आणि त्या इलेक्शनमध्ये 50-55 आमदार असायचे जैन. आज किती आहेत? आम्ही आमच्या भाडून मागवलं की त्याचप्रमाणे खाद्यात सुद्धा 50 करत आणि भीम आला आणि म्हणतो दादा मला एक स्वप्न पडलं बघा रात्री. का स्वप्न पडलं बाबा? तर स्वप्नामध्ये 3 खोल्या होत्या, 1, 2, 3 खोल्या होत्या आणि पहिल्या खोलीमध्ये एक गाडगी होती. गाडगी सकाळला तिथे पूज दिल्या की कमी खडकी आहे की याला पूज दिले. मग ते गाडगी पूर्वी आपण घरामध्ये दूध तापवायला किंवा गाडगी वापरत होती की शेवटी कोकणात ते गाडगी रचून ठेवायचं. ती गाडगी खोलीत ते एक बघत भांडत होत्या. काय होणार? आज काय व्हायला बघा, गाडगी आपापसात भांडल्यामुळं नाश म्हणजे फुटायला. बरं मग दुसरं काय स्वप्न पडलं त्याला, एक रेडा पुढे बी वैरण करतो आणि पाठीमागे वैरण करतात असं काही असतं काय. खरंच मला स्वप्न पडलं जोडला. मग त्यावेळी ते सांगितले त्याचा अर्थ असा आहे, आत्ताचे नोकरदार टेबलावरून सुद्धा म्हणजे रोख पैसा घेतील सही करून टेबला खाली सुद्धा घेतील. तर जाऊया कोण आहे ते ऐकून बघायचं. बरं तिसरं स्वप्न काय पडलं बाबा तुला? तर एक हंस पक्षी बसला होता. त्या हंस पक्षाला सर कावळे काव 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 करून टोच मारत होते. मग याचा अर्थ काय की सज्जन माणसाला सहजासहजी हे कावळे जगू देणार नाही. हे म्हणजे जसं भक्ताला स्वप्न पडली होती तीर्थंकराच्या मात्र
दृष्टांत म्हणून आपण समजावून घ्यायचं, त्यातनं आपण एवढंच समजावून घ्यायचं हे का चाललंय केवळ खुर्चीसाठी. हां, तर एवढं आपण या इलेक्शनच्या ह्याच्यात कोण कोणाला द्यायचं, मग